कळल्याशिवाय त्या गोष्टीला समाधान होत नसते। किती केलं याला महत्व नाही, पण किती कळून केलं यामध्ये फार महत्व आहे। म्हणून साधू संतांनी काय म्हणतात, त्या आदी गणेशाचं त्या भगवान परमात्म्याचं वंदन का करावं। पहिला प्रमाण आहे, जेने दिला जीवदान तयाचे करावे हरिचिंतन, हा तो जीवाचा धर्म होय। याच्या समोर जाऊन म्हणतात मग त्या देवाचं त्या भगवंताचं त्या आदी गणेशाचं वंदन का करावं लागते। गणाधीश जो सर्व गुणाचा मूलारंभ आरंभ देवा तू निर्गुणाचा, नमो शारदा मूळ सत्वरवाचा, नमो धनुपंत या राघवाचा राघवाचा। म्हणून देवा तुझं वंदन काय करावं लागते। सर्व गणाच्या आधी असणारा देव, येते नव्हते चराचर, येते नव्हते चराचर, तेव्हा होते पंढरपूर। आधी असणारा मालक आणि असा असणारा मालक तुझाच वंदन का करावं लागतं, करण्यामागचा उद्देश काय असेल याच्या समोर जाऊन साधू संत म्हणतात, विटेवरी जयाचे पाऊले समान, जगाचा मालक तू आहेस। आणि या भगवंताकडे त्यांच्या जीवाच्या पाठीमागे जो जन्म मरणाचा लेप लागलेला आहे, आणि साधू संतांनी त्या भगवंताकडे बघा मागावं तर कशी मागावं, कोणाकडे काय मागावं हे जर कळलं तर निश्चित भेटल्याशिवाय भेटल्याशिवाय राहत नाही। म्हणून त्या भगवंताकडे साधू संतांनी काय म्हणतात, काय मागतात, मागतो मी पांडुरंगा, मागतो मी पांडुरंगा, फक्त म्हणून हा जो जन्म मरणाचा फेरा तुमच्या आमच्या जीवाच्या पाठीमागे लागलेला आहे, जन्म मरणाचा फेरा जेणेकरून मुक्त व्हावं यासाठी त्या भगवान परमात्म्याचं चिंतन आहे। म्हणून मायबापू आज आमच्या समोर आमची नांदेड जिल्ह्याची तुपार भजनी मंडळ आहे। सगळ्याला माहित आहे तुमच्या गावात माझ्या मनात दोन वेळेस केवळा भजनी मंडळ येऊन गेलेली आहे, आणि अशा ज्ञानी भजनी मंडळासोबत आमच्यासारख्यानं भजन म्हणावं असं तुम्हालाही सोबत नाही। जगीलोड मोहाचं काय म्हणत आहे ठेवावंच कडे आमचंही भाग्याच म्हणावं। अशा परतज्ञानाची सूक्ष्म तुफान असणारी भजनी मंडळ आमचे प्रेमस्नेही दादा आदरणीय पांडुरंग दादा गादगे अतिशय हुशार भजनी मंडळ आमच्या सोबत आहे, जेणेकरून आम्हाला राजवर घेऊन चलतील अशी अपेक्षा बाळगतो आणि लगेच कार्यक्रमाकडे वळण्याचा प्रयत्न करतो। आदरणीय विठ्ठलरावजी संभाजी पाटील भोसले
आमचं सुद्धा भाग्य आहे जंगलवाड मामा. आल्या आल्या सांगली मंडप नवा तुमचा पाऊल बी माझा नवाचा आहे. आम्ही पहिलं काय आल्या नाही आणि कार्यक्रम बी तसा नवाचा आहे. बघा भगवान परमात्मा अवतारामधला 8वा दिवस आहे आणि जन्मामधलाही 8वा दिवस आहे. माणसं म्हणतात सर आटाआटी होऊन म्हणतात. आटाआटी कधी नीट होत नाही असं पहिल्यापासून म्हणतात. मला वाटत नीट होते होऊ देते की नाही की आटाआटी काय म्हणायचं की नाही. भगवान परमात्म्याचा जो अवतार लिहिलाय त्याच्यावर जेणेकरून आम्हाला कितपत गोड सेवा देता येईल यांच्याकडे आमचा मानस राहील. म्हणून त्या भगवान परमात्म्याचं वंदन करून कार्याला सुरुवात करतो. माझे वंदन तुला रे गणेशा, माझे वंदन तुला रे गणेशा, धावून या तुम्ही टाळ खाली ठेवा. तुम्ही वाजू नका. इकडे लोक इकडे बघा. आमच्या मेंढका नगरीचं भूषण शिव छत्रपती शिवाजी महाराज भजनी मंडळ मोजा मेंढका दत्तभक्त परायण आदरणीय शिवचरण पाटील पारडकर आमचे मार्गदर्शक यांच्या वतीनं 51 रुपयाची भेट पाठवलेली आहे. पाठवलेल्या भेटीबद्दल भजनी मंडळ मनस्वी आभारी. धन्यवाद. पळू नका गडबड करू नका. भजन उद्या संध्याकाळपर्यंत पदशीर दमान घेऊन या. भजनाची कसोटी लावल्याशी एक गाव जाऊ देईना. होय हो. आदरणीय माझ्या दर्शन समोर जाऊन कवी करता काय म्हणतो. देवा तुला वंदन का करावं. या जगाच्या बाजारामध्ये परमार्थ क्षेत्रामध्ये वावरत असता वेळेस शास्त्र प्रसिद्धी बघितल्या नंतर मला असे अनुभव आलेला आहे. सर्व देवाच्या आधी असणारा देव जगाच्या पाठीवर तू आहेस. तो कसा शास्त्र प्रसिद्धी अनुभवून बघल्याच्या नंतर मला बघायला भेटलो. देवा आधीचा तू देवा दर्शन मजला द्यावे. साधी भोळी भक्ती माझी पदरात द्यावे. साधी भोळी भक्ती माझी पदरात द्यावे. सर्व देवाच्या आधी असणारा देव तू आहेस असं कुठं बघायला भेटलो. सकल देवा आधी देवा आदरणीय बालाजीरावजी जितेवा
51 रुपयाची भेट पाठवलेली आहे आभारी आहोत धन्यवाद परमेश्वर बळीराम जंगिलवाड 51 रुपयाची भेट पाठवलेली आहे पाठवलेल्या भेटीबद्दल भजनमंडळ मनस्वी आभारी आहे धन्यवाद श्री शंकर जळबाजी पामलवाड राहणार मोठा मेंढका यांच्या वतीने 51 रुपयाची भेट पाठवलेल्या भेटीबद्दल आभारी आहोत धन्यवाद मग देवा तू कसा आहे सकळ देवा आधी देवा कृपाळू आधी केशवा महानंदा महानुभवा सदा शिवा सहज रूपा सगळ्या देवाची आधी असणारा तू देव आहेस कृपेचा सागर आहेस शंकररावजी गंगाराम बरोबर अन्नपोवाड का अन्नपोवाड 51 रुपयाची भेट पाठवलेली आहे पाठवलेल्या भेटीबद्दल भजनी मंडळ मनस्वी आभारी धन्यवाद म्हणून देवा आधी तू देवा शास्त्रप्रचिती बघत असतोवेळेस बऱ्याचशा भक्तांचा मनोरथ पूर्ण करणारा देव तू आहेस म्हणून या भक्तांचं मनोरथ पूर्ण व्हावं हा एवढाच माझा हेतू आहे आणि त्या अपेक्षेची उपेक्षा या जन्मामध्ये होणार नाही ही शाश्वती पाहिलेला आणि म्हणून तुझ्याकडे एवढंच मागणं आहे करू नको मनाची निराशा हा कवी करता भगवंताकडे बघा लिखाण करणारा कसा आहे पहिल्या कळेमध्ये देवा तू कसा आहेस त्या भगवंताचं वर्णन केलेलं आहे तिकडे आणा ते पुन्हा
माझ्या हुंडा येतो ना तुला वंदना का करावं ज्या जीवानं त्या भगवंताला वचन दिलं ब्रह्मसृष्टीचा जीवात्मा कर्मसृष्टीला निघाला आणि येत असताना बरेचसे घाट पार करत करत या इथपर्यंत येवावं लागलं असे घाट येऊन गेले भयानक घाट येऊन गेले आणि त्या सर्व घाटामध्ये असा एक घाट लागला 9 महिने 9 दिवस मातेच्या उदरामध्ये उलट टांगलं आणि ज्यावेळेस मी त्या भगवंताला करार दिला होता काय इथं जर मी येऊन काय करशील काय म्हणलं होतं घेईन मी जन्म याच्यासाठी मी जन्म याच्यासाठी देवा तुझी चरण सेवा साधावया देवा मी जन्माला कशासाठी येणार आहे भगवंताच्या चरणाची सेवा घडावी हा माझा उद्देश आहे आणि ते उद्देश परिपूर्णपणे पूर्ण करण्याचं काम आता कोणाच्या हातामध्ये आहे तो म्हणजे एक घाट असा अवघड आहे आणि त्यावेळेस माझ्या मातेला हजार विंचूची या वेदना मातेची सहन करणे लागे आणि त्यावेळेस त्या घाटावरती मी अडकलेला आहे आणि त्या घाटावरती मी मातेला विनंती करून आलेला आहे तुका मने गर्भवासी सुखे घालावे चढ उतार करत करत मी कुठं आलाय आता या कर्मभूमीला आलेला आहे आणि या कर्मभूमीला आल्याच्या नंतर असा एक भयानक घाट लागला तो म्हणजे अरे संसार संसार जसा काही तवा चुलीवर आधी हाताला चटके मग मिळते पोटाची भाकर पोट भरत नाही याचं नाव संसार आहे आणि त्या संसारामध्ये मी अडकलेला आहे आणि या संसारातून सुद्धा मला एक वाट मिळालेली आहे आणि ते म्हणजे शास्त्र पद्धतीने मी पाहिलेला आहे म्हणून हा कवी करता काय म्हणतो संसार प्रपंचाचा अवघड करू नको भजन एक जी होईना पक्कवाचं माईक बघून परत पूर्ण माझे व्हावे ह्यासाठी करू नको मनाची निराशा बघा याला प्रेम म्हणतात याला कागद म्हणतात
तुम्ही आले आमचे प्रेम म्हणतात. माझ्या मनाने 100 ते 150 किलोमीटर असत. दुपारी फोनाला किशोरपडी तुमचा कार्यक्रम कॅन्सल नाही की म्हणजे ऐका. आदरणीय माझे प्रेमस्नेही माधवराव पाटील मोरे, राहणार मौजा, देगाव, तालुका नायगाव, आमचे काकाश्री यांच्यावरती 51 रुपयाची भेट पाठवलेली आहे. तसेच आदरणीय बालाजी तोटेवाड, राहणार मौजा, देगावकर, तालुका नायगाव यांच्यावरती 51 रुपयाची भेट पाठवलेल्या भेटीबद्दल माझ्या ज्ञानदीप भजनमंडळ मोजे शिरूरच्या वतीने त्यांचे मी मनस्वी आभारी आहे. धन्यवाद. म्हणून करू नको मनाची निराशा, करू नको मनाची निराशा, धावू नये सर्व काही तुझ पासोनी, याच्याही समोर जाऊन काय म्हणतात, सर्व जो काही ठिकाणा लागलेला आहे या सृष्टीचा उभारा तुझ्यापासून झालेला आहे. सर्व काही तुझ्यापासून, आणि एवढं असू नाही याचा साक्षीदार जर कोण असेल बघा तोच आहेस. म्हणून भजन का टिकून आहे जंगलोड मग शास्त्रावर विश्वास जोपर्यंत आहे तोपर्यंतच भजन आहे. आणि एकदा माणसाचा विश्वास उडाला सगळ्या गोष्टी विश्वासावर आहेत. म्हणून सर्व काही तुझं पासोनी, तूच सर्व साक्षी. आजही आम्हाला बघायचं असेल तुझ्याशिवाय काहीच होऊ शकत नाही. अरे झाडाचे पान हाले ना तुझ्या सत्य विना, झाडाचं पान आलायचं असेल देवा तुझी सत्ता लागते. असा अनंत कोटी जगाचा मालक असणारा देव तो आहेस. माधवराव लक्ष्मण पाटील खाने 51 रुपयाची भेट पाठवलेली आहे. पाठवलेल्या भेटीबद्दल भजनमंडळ मनस्वी आभारी आहे. धन्यवाद. म्हणून करू नको मनाची निराशा, करू नको मनाची निराशा, एका तासात हो. काहीच गडबड करू नका. तिकून जंगलावर मोहामाट आला की किशोर रोज भलत्या उड्या मारते, आज ज्ञानच करायला असे होय बाबा. वेळ बघून काम करावं लागते. पुढला माणूस कसा आहे कसा कसा करते ते एरिया ऐकणे आमच्यापेक्षा बारीक गपण्या गटारी उड्या मारते जमावे होय की नाही. एक तर गाव मेंढक होय, मेंढका असल्यानं असलं पण भजनी आहे तसाच हो. बघत बघत काम करावं लागते. मामाला वाटेल किशोर पाटील रोज बक्कळ उड्या मारते, आज काहीच करणं आलाय. बघत बघत काम करावं लागतं. जसे शिकारी मागावर जातात, मागावर पक्षाला धरतात,
तसा हुशार माणूस आहे संघ. तुम्ही माग चिंता करू नका. दुसरीकडे किती हुशारी झाली असेल आपल्याजवळ किंचित हुशारी होईल. तुम्ही जसा विश्वास ठेवलाय विश्वास परिपूर्णपणे दाखवल्याशिवाय या गावाचं मैदान मी सोडणार नाही. तुम्ही खबरदार त्याची पण शास्त्रबद्ध. तसेच आदरणीय माझ्या शिरूर नगरीचं भूषण, आदरणीय माझ्या शिरूर नगरीचे शिल्पकार केरबाजी हुशेवाड, आमच्या जे काही अडचणी आहेत ते फार कष्टाने इथपर्यंत येवावं लागलं. नांदेड जिल्ह्याचा कंटकाना कोणता हिंदत असतावेळी बरेचसे प्रसंग मला चिठ्ठी इथली घेतल्यावर वाटलं भजन्यानं मोठं होऊन उघड्या म्हणून. आधी वाटते भजन शिकाव. नांदेड जिल्ह्यात हिंडाव, हिंडले की सगळे एकड होतात. एका कळपातून एकल्याला एकड काढतात. त्या सगळे सगळे आपण झटावं लागते तेव्हा माणूस मोठं होतो. होय की नाही? लई माणूस भजन्या मोठा निघाला आपल्या नांदेड जिल्ह्याची चालच आहे त्याला एकड काढायचं. आमच्या शिवाजी लक्के पाटला एकड काढून टाकली. ते वाघ बिला नाही आणि तसाच वाघी आहे. कोणी एकड काढलं काय मधी मिसळून घेतलं काय काढलं काय मधी मिसळलं काय निघा भिणार नाही. म्हणून आदरणीय माझ्या परिहार जाणून शेवट निरोप देत असतावेळेस हा कविकर्ता काय म्हणतोय? दास तुकयाचा गोविंद खरोखर बाय बापू आजचा दिवस म्हणजे असा आनंदमय दिवस आहे, असा भाग्याचा दिवस आहे. किती सांगू मी सांगू ग तुम्हाला. हे सांगल्यावरही शब्दात बसणार नाही. आज आनंदी आनंद झाला. इतका आनंद जगाच्या बाजारामध्ये झालेला आहे. आणि तो जो भगवान परमात्मा गोकुळामध्ये अवतीर्ण झालेला आहे आणि तो देव पाटील भजन म्हणलं की दोन विषय लागते. आणि कार्यक्रमाचं औचित्य साधून जर विषय ठेवलं तर विषयाला मजा येते किंवा श्रोते मंडळीला वाटते की खरोच त्या विषयाला धरून त्या जागेला किंवा ते कार्यक्रम जसा आहे त्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने जर विषय असला तर माणसाला ऐकणाऱ्याला गोड लागते. म्हणून आज भगवंताचा जो जन्मदिवस आहे त्यासाठी तुमच्या समोर प्रमाण ठेवून जातो. अनंतासी म्हणे अनंत, अनंतासी म्हणे जो अनंत, चला अवतार घेऊया परी, करू जाऊन दुष्टाचा निपात, संत भक्त रक्षुपय, संत भक्त रक्षुपय रक्षुपय. हा जो अवतार आहे अनंतासी म्हणे अनंत, त्या भगवंताचा जन्म का झाला बघा. कोणत्याही गोष्टी माग काहीतरी उदाहरण राहते. या ठिकाणी दोन उदाहरण घेऊन भगवंत जन्माला येत आहे. एकीकडे भक्ताचं रक्षण करण्यासाठी आणि दुसरीकडे दुष्टाचा निपात करण्यासाठी. आजचा जो दिवस आहे असा दिवस सोन्याचा आहे, एका भक्तासाठी सोन्याचा आहे. आणि दोन्ही बाजू या ठिकाणी आहेत. आणि आजचा जो विषय म्हणजे त्याच अनुषंगाने आपल्याला निवडावा लागतोय. म्हणून आजचा विषय निवडलेला आहे देव जो भक्तासाठी आलेला आहे. बघा, नवल केवडे, नवल केवडे केवाडे,
सुभाष पाटील तुम्हाला सांगल्यावर इथंच परेशान आहात तुम्ही. तिकडे लोक हात कराले, तुम्ही गाडी घाट्यात आणतावर आले. नवल केवडे केवडे बघा, असं नवल क्रीडा करणारा भगवंत पुढे फार मजा आहे. जसा देव जन्माला आल्यावर जशी जशी मजा आली आणि त्या आजच्या भजनाची तशी तशी पुन्हा मजा येईल. आता येणार नाही, एकदम आल्या आल्या गडबड करता येणार नाही. आमची आजचा जो विषय आहे देवाचे भक्तावर प्रेम आणि भक्ताचे देवावर प्रेम, दोघांची जुगाड आहे. देव इकडे आलाय आणि इकडे लोक भक्त देवाची वाट पाहतात, पाहू लागले आणि देव भक्ताकडे येण्यासाठी तसतोय. म्हणून आजचा जो सोन्याचा दिवस आहे म्हणून आजचा विषय दादा बरोबर आहे. ऐकू आली मारू, तुम्हाला ऐकू येणार असं कोणतं नाही जगात. म्हणून दास तुकयाचा गोविंद निरोप देत असतावेळेस कवी करता म्हणतोय, असा असणाऱ्या भगवंताकडे माझं मागणं एवढंच आहे. काय? दास तुकयाचा गोविंद भजनात दंग, मला दुसरं काहीच लागत नाही. नको अनिक देवा माझा रुकून बाई गोविंद करू नको मनाची निराश. 7 मिनिट टाइम आहे. धावून या